पंधरवड्याचा सांगता समारंभ आणि स्वातंत्र्य दिनाचा 77वा वर्धापन दिन खरं तर मणिकांचन योग आहे आणि या दिनाचं औचित्य साधून आज आपण वर्षभरामध्ये एकूणच उत्कृष्ट कामगिरी केलेले महसूलमधील अधिकारी, महसूलमधील कर्मचारी यांचा या ठिकाणी गुणगौरव करणार आहोत आणि परत एकदा याच दिनाचं औचित्य साधून खरं तर आपण महसूलमध्ये काम करताना अगदी व्यस्त जीवनशैली, धकाधकीची जीवनशैली असते, सर्वांना ते ज्ञात आहे. सर, थोडंसं असं सांगायचं होतं महसूलमध्ये. पहिल्यांदा असं सांगते की आम्ही यशदाला असताना आपल्याला ऐकण्याचं आमचं सद्भाग्य राहिलेलं आहे. यशदामध्ये आम्ही जेव्हा MPSC थ्रू सिलेक्ट झालेले अधिकारी त्या ठिकाणी आम्ही आपल्याला ऐकलेलं आहे आणि त्यापैकी महसूल सेवेचे आम्ही सर्व अधिकारी आणि कर्मचारी आहोत. महसूल विभागाचे महसूल विभाग एकूणच धकाधकीची जीवनशैली असते. 24/7 थोडक्यात अलर्ट राहावं लागतं असं म्हटलं तरी चालेल. तर या सर्व तणावग्रस्त वातावरणातून एक मनाला कुठेतरी नवीन ऊर्जा मिळावी आणि आल्हाददायक वातावरणामध्ये आपल्याला आम्ही ऐकावं याचं आम्हाला सौभाग्य मिळालं की आपण इथे आलेला आहात. सर्वप्रथम आपले मी आभार मानते आणि पुढे आपण कार्यक्रमाकडे वळूया. तर आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय अशोक देशमुख सर, आपल्या बार्शी तालुक्याचे तहसीलदार माननीय फारुख शेख सर, व्यासपीठावर उपस्थित तहसील कार्यालयातील माझे सहकारी निवासी नायब तहसीलदार बदे साहेब, निवडणूक नायब तहसीलदार मुंबे साहेब, महसूल नायब तहसीलदार रवींद्र सानप साहेब, ज्यांच्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, असे सर्व महसूल परिवारातील सदस्य, त्याचप्रमाणे पत्रकार बांधव, तसेच आमच्या ऐनवेळी काही विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित असलेले अन्य सर्वजण यांचं या ठिकाणी मी स्वागत करते. सर्वप्रथम आज आपल्याला जे प्रमुख पाहुणे लाभलेले आहे माननीय अशोक देशमुख सर यांचा या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत, स्वागत करणार आहोत. मी तहसीलदार फारुख शेख सर यांना विनंती करते की माननीय अशोक देशमुख सरांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सरांचं स्वागत करावं. यानंतर एकूणच या कार्यक्रमाचं लेखाजोखा जो आहे, या गेल्या 15 दिवसामध्ये आपण काय काय केलं याचा लेखाजोखा आहे तो मांडण्यासाठी, म्हणजे आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सादर करण्यासाठी मी माननीय तहसीलदार सर फारुख शेख सर यांना या ठिकाणी विनंती करते की आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक. सर्वांना नमस्कार. आज खरं तर नंतर जाताना आपल्याला असं वाटेल की आणखी एक तासभर आपल्याला भेटलं असतं तर बरं झालं असतं, आपण ऐकायला एवढा आनंद होईल. त्यामुळे मी बाकीचा जो काही आपला कार्यक्रमाचा फापट पसारा आहे त्याच्यामध्ये जास्त वेळ वाया न घालवता जास्तीत जास्त वेळ सरांच्या व्याख्यानासाठी, त्यांच्या मनोगतासाठी भेटेल या दृष्टीने आपण प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे जास्त काही असे प्रमुख पाहुणे किंवा खूप मोठा असं काही अवडंबर आपण आजच्या या आपल्या कार्यक्रमाला ठेवलेलं नाही. एक कौटुंबिक कार्यक्रम, आपल्या विभागाचे जे सर्व घटक आहेत त्यांचा एक छोटेखानी कार्यक्रम म्हणून सर आम्ही खूप काही जास्त लोक या ठिकाणी बोलवले नाही, कारण आपल्याला ऐकावं आणि त्या आपल्या मनोगतातून वर्षभरासाठी काम करणारी ऊर्जा, प्रेरणा घेऊन आमची लोक इथून जावी, हा एक असा निर्मळ हेतू आपलं कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यामागे होता. सर, खरं तर आपला जो कार्यक्रम आहे, मी तहसीलदार राहुरी असताना
मागील 3 वर्षापूर्वीपासून मी विचार करतोय का आपल्या लोकांसाठी, कारण ज्यांनी आपल्याला ऐकलेलं असेल आपल्या वाणीतली गोडी त्यांना माहिती आहे. ज्यावेळेस हे ऐकतील त्यावेळेस त्यांना वाटेल का मी काय यांना एवढं इन्सिस्ट करत होतं का तुम्ही सगळ्यांनी मोठ्या उपस्थिती या ठिकाणी संख्येने उपस्थित राहिले पाहिजे आणि त्याचा आनंद घेतला पाहिजे. ज्यावेळेस या ठिकाणी आपल्याला ऐकतील आणि तणावमुक्त होऊन या ठिकाणी जातील त्यावेळेस त्यांना कळेल का खरंच सरांनी अतिशय छान वक्ते उत्तम मार्गदर्शक आपल्याला या ठिकाणी बोलले होते. आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी जे प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत थोडक्यात मी सरांचा परिचय करून देतो. सरांचं नाव पूर्ण नाव अशोक देशमुख सर आहे. सर 1988 पासून योगाच्या प्रचारामध्ये सक्रिय आहे. योग हा सरांचा एक हातखंड असलेला असा विषय आहे. अतिशय सोप्या भाषेमध्ये विनोद बुद्धीने असे जीवनातलं जे काही तणाव आहे जीवनातले जे काही दुःख आहे ते दूर करण्याचा मार्ग सर आपल्या वाणीतून त्या ठिकाणी दाखवत असतात. यापूर्वी सर टाटा मोटर्समध्ये त्या ठिकाणी कार्यरत होते. त्या कंपनीमध्ये जवळपास 1988 ते 2000 असे तब्बल 12 वर्ष सरांनी टाटा मोटर्समध्ये त्यांची सेवा दिलेली आहे. आणि मग हे करत असताना जवळपास 10,000 लोकांना त्यांनी योगाचं शिक्षण दिलेलं होतं. आणि कुठेतरी मग इकडे त्यांचं मन रमल्यामुळे आणि व्यस्तता एवढी झालेली होती, लोक त्यांना बोलवायची, इकडे वेळ भेटत नव्हता. मग सरांनी स्वच्छता निवृत्ती घेण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि त्यांनी टाटा मोटर्समधून त्या ठिकाणी स्वच्छता निवृत्ती घेतली. आणि मग जो त्यांचा प्रवास त्या ठिकाणी सुरू झाला तर आज तब्बल जवळपास 9,000 व्याख्याने सरांनी आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये दिलेली आहेत. 9,000 व्याख्यानं म्हणजे तुम्ही 9,000 दिवस धरा, त्याला भागिले 365 करा, म्हणजे जवळपास किती दिवसांपासून किती वर्षांपासून आणि त्याची फ्रिक्वेन्सी पहा, म्हणजे जवळपास दररोज किंवा दिवसाआड सरांचा कुठे ना कुठे व्याख्यान आहे. आणि सर खरं तर मी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपले मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो का आपण आमच्या या कार्यक्रमाचं खरं तर निमंत्रण स्वीकारलं. अतिशय मोठ्या मोठ्या संस्थांमध्ये आपले व्याख्यान त्या दिवशी आयोजित केलेले होते. आपल्याला वेळ कमी होता, मात्र आपण जे काही माझी तळमळ होती आपल्याला या ठिकाणी बोलवण्याची मागील 2-3 वर्षापासून त्याला कुठेतरी आपण जाणून त्याचे ठेवून मला वाटतं का आपण या ठिकाणी आमच्या या कार्यक्रमाला होकार दिला आणि आम्हाला वेळ दिलेले त्याबद्दल सर्वप्रथम आपले मनपूर्वक या ठिकाणी बार्शीतील सर्व माझ्या या कर्मचारी अधिकारी बांधवांतर्फे माझ्यातर्फे प्रशासनातर्फे आपले सर्वप्रथम मनपूर्वक त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सरांनी तणावमुक्तीच्या क्षेत्रामध्ये ताणतणाव व्यवस्थापनाच्या जे काही त्यांचं हातखंड आहे त्याच्यामध्ये त्यांनी जवळपास 9,000 व्याख्याने तर दिलेलीच आहेत. मात्र हसत खेळत तणावमुक्ती हे पुस्तकसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि हा जो पुस्तक आहे सर्व वयाच्या सर्व वर्गाच्या लोकांना असेल, महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक तरुण मुलं मुली या सर्वांना उपयोगी असणारा असा त्यांचा हा पुस्तक आहे. म्हणजे एकंदरीतच सरांची जी काही आता विनोदबुद्धी आहे कामाचा त्यांचा जो हातखंड आहे निश्चितपणाने आपण आता थोड्या वेळामध्ये त्याचा अनुभव आपण या ठिकाणी घेणार आहोत. मात्र तत्पूर्वी सर आजच्या ज्या कार्यक्रमाचं औचित्य आहे त्याचं सुद्धा मला वाटतं की आपल्याला थोडक्यात मला या ठिकाणी अवगत करणं आवश्यक आहे. महसूल विभागाचे जे या ठिकाणी सर्व अनुभ असलेले त्यामध्ये सर कोतवाल आहेत आमचे ग्राम पातळीवर करणारे, पोलीस पाटील आहेत, तलाठी आहेत, आमचे मंडळ अधिकारी आहेत, अव्वल कारकून आहेत, आमचे महसूल सहाय्यक आहेत, मंडळ अधिकारी या ठिकाणी आहेत, आमचे जे ऑफिसचे सर्व स्टाफ आहे शिपाईपासून ते सर्व जो काही महसूल विभागासाठी शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना वर्षभर या ठिकाणी महसूल विभागावर अतिशय विश्वासाने शासन जे टाकत असतो ते यशस्वी करण्याकरिता जी राबणारी यंत्रणा आहे ती या ठिकाणी सर आपल्यासमोर बसलेली आहे. आणि आपल्याला तुम्ही का बोलवायचं असं जर ठरवलं सर तर मी पाहत असतो का आमची लोक किती काम करत असतात आणि यांना मी किती तणावात देतो, त्यामुळे त्यांचा तणाव कमी करायचा, कारण तणाव वर्षभर देणारे आम्हीच आहे. त्यामुळे थोडासा तणाव जो काही यांचा तणाव कमी होणार आहे त्याची सुद्धा कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी माझी होती का वर्षभर काम करणारी जी ऊर्जा यांना भेटली पाहिजे, उत्साह यांचा वाढला पाहिजे.
जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा व्यापक झाला पाहिजे, या अनुषंगाने तर आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शनासाठी बोलवलेलं आहे. महसूल विभागामार्फत तर 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट हा आमचा सांगता कार्यक्रम आहे. मागच्या वेळेस मी आपली 7 ऑगस्टला आपली तर मी त्या ठिकाणी वेळ घेतलेली होती, कारण या अगोदर सप्ताह आम्ही साजरा करत होतो आणि आता त्या सप्ताहाचा 15वाडा झाला. त्यामुळे शेवटच्या कार्यक्रमाला आपल्याला बोलवायचं होतं, जेणेकरून आमचा जो शेवट आहे तो गोड त्या ठिकाणी झाला पाहिजे अशी त्यामागे भावना होती. आणि 7 ऑगस्टचं पण 15 ऑगस्ट झाल्यानंतर सुद्धा जर आपण त्या ठिकाणी निमंत्रण स्वीकारलं त्याबद्दल सुद्धा आपले आभार. तर या सर एकूणच 15 दिवसांमध्ये महसूल विभागाने ज्या वेगवेगळ्या शासनाच्या योजना आहेत त्या राबवण्यामागे महसूल विभागाची जी भूमिका आहे, मग त्याच्यामध्ये त्यांना थेट लाभ देणं असेल किंवा मग वेगवेगळ्या योजनांची त्या लोकांपर्यंत जाऊन प्रचार प्रसिद्धी करणं असेल, त्या लोकांना मार्गदर्शन करणं असेल, हे सर्व कामं तर 15 दिवसांमध्ये आम्ही केलेलं आहे. आमची जी सुरुवात झाली होती 1 ऑगस्टपासून ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी सुरू झालेली आहे आणि ज्यामध्ये 21 ते 65 वयोगटातील 2.5 लाखाच्या पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना जी 1,500 मानधन त्यांना शासन लाभ देणार आहे, अनुदान देणार आहे. तर जवळपास 56,000 महिलांना आम्ही 15 दिवसांमध्ये त्या ठिकाणी त्यांचं अर्ज भरून घेणं असेल. अर्ज भरून घेण्यापासून ते त्यांना त्यांचं पात्रता ठरवून त्यांना त्या ठिकाणी लाभाकरिता त्यांची नावं त्या ठिकाणी त्यांना मान्यता देण्यापर्यंत काम 15 दिवसांमध्ये केलेलं आहे. आता या ठिकाणी पैसे पण त्या ठिकाणी पडायला लागलेले आहेत आणि हे जे बसलेले तर यांच्या बरोबरीनेच महिला व बालकल्याण विकास विभागाचे कर्मचारी खाली जे काम करणारी यंत्रणा आहे त्यांचे अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक यांचा सुद्धा त्याच्यामध्ये मोलाचा वाटा होता. त्यामुळे आमचा जो महसूल विभागाचा जो शुभारंभ होता कार्यक्रमाचा 15वाड्याचा, तो आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभाने त्या ठिकाणी आम्ही केलं होतं. तर महसूल विभागाचा मुख्य वाटा त्याच्यामध्ये यासाठी सुद्धा होता, कारण योजनेकरिता जे वेगवेगळे कागदपत्र त्या ठिकाणी लागणार आहे, जोपर्यंत त्यांना रेशन कार्ड भेटणार नाही, उत्पन्नाचा दाखला भेटणार नाही, जोपर्यंत आमच्या तलाठी भाऊसाहेबांचे सगळे कागदपत्र त्यांच्याकडे जाणार नाही तोपर्यंत लाभ त्यांना भेटत नाही. आणि त्यामुळे यांची सुद्धा भूमिका खूप मोठी होती. तर पोलीस लावावे लागले आम्हाला, एवढी गर्दी होती तलाठी कार्यालयाच्या समोर. म्हणजे आमच्या लोकांनी दिवस रात्र काम करून त्यांना दाखले देण्याचं त्या ठिकाणी काम केलं आणि या सर्व प्रयत्नांमुळे जवळपास 56,000 महिलांना आम्ही आमच्या तालुक्यामध्ये लाभ देण्यात यशस्वी झालेले आहे. त्याचबरोबर सर इतर जे कार्यक्रम होते त्याच्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्यक्रम शिक्षण योजना आहे, जे शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांना जे काही शासन इंटर्नशिपच्या माध्यमातून व्यवसायाचं मार्गदर्शन देतोय आणि त्यांना मानधन देतोय, त्याचे सुद्धा आम्ही वेगवेगळ्या कॉलेजमध्ये कार्यक्रम घेतले. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना असेल, स्वच्छ माझे सुंदर कार्यालय असेल, कृषी मार्गदर्शन कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये ई पीक पाहणी जी आमच्याकडे आता नव्याने सुरू झालेलं आहे त्याबद्दल लोकांना मार्गदर्शन करणं असेल. तर जवळपास मागच्या वर्षभरामध्ये अनेक अशा नैसर्गिक आपत्त्या आमच्या तालुक्यामध्ये आलेल्या आहेत. त्यामध्ये अतिवृष्टी पण झाली, दुष्काळ पण पडला, अवेळी पाऊस सुद्धा त्या ठिकाणी पडला आणि जवळपास या सर्व कालावधीमध्ये 70-80-90 कोटीच्या जवळपास रकमेचं वाटप आमच्या या मंडळीने केलेलं आहे. आणि ज्यावेळेस पंचनामे आम्हाला करावे लागतात त्यावेळेस दिवस रात्र तर त्यांना डोक्यावर मानसिक तणाव असतो त्या लोकांचे पंचनामे करणे, कारण वेळ अत्यंत कमी भेटत असतो, शासनाकडून तगादा सुरू असतो, लोकांवरती त्या ठिकाणी संकट आलेलं असतं, नैसर्गिक आपत्ती आलेली असतं. हॅलो, तुला सोडणार नाही सगळं काय त्यांच्या भाषणात कार्यक्रम आहे ना. तर सर जवळपास जे पंचनामे आम्ही करत असतो दिवस रात्र चिखलामध्ये पाण्यामध्ये जाऊन आमची लोक त्या ठिकाणी पंचनामे करत असतात आणि अत्यंत कमी वेळेमध्ये ते द्यायचं असतं. त्यामुळे सुद्धा त्याचं खूप महत्त्व आहे आणि ते वर्षभर आम्ही केलेलं होतं. आणि जे जे लोक राहिलेली होती मग काही कारणामुळे ज्यांचा लाभ राहिलेला होता त्यांचा लाभ देण्याचा सुद्धा आम्ही या 15वाड्यामध्ये काम केलेलं आहे. महसूल जनसंवाद आम्ही आयोजित केलेलं होतं. आमच्याकडे जे वेगवेगळे प्रकरण महसुली दावे चालत असतात
वेळ पैसा त्या ठिकाणी वाया जाऊ नये आणि तडजोडीमुळे त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी त्यांच्या स्तरावरती निकाली निघावे त्याकरिता ते सुद्धा आम्ही आयोजित केलेलं होतं. सैनिकांकरिता सर आम्ही विशेष कार्यक्रम घेतला जे आपल्या घरापासून दूर राहून त्या ठिकाणी देशसेवा करत असतात अशांकरिता त्यांचे जे काही छोटे मोठे प्रश्न आहेत जे तातडीने निकाली निघण्यासारखे आहेत. जर अडचणीदायक प्रकरणं असतील ज्याच्यामध्ये सुनावणी वगैरे चालू आहेत असे जर प्रकरणं सोडले जे तत्क्षणी आम्ही सोडू शकतो असे प्रश्न त्यांचे सोडवण्यासाठी सर आम्ही 10 ऑगस्टला सैनिक तुमच्यासाठी हा कार्यक्रम सुद्धा त्या ठिकाणी आम्ही आयोजित केला होता. त्याचबरोबर तर दिव्यांगांसाठी आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे आणि आता हा जो 15 ऑगस्टला आज जो कार्यक्रम आहे हे सर्व आमचे जे अधिकारी कर्मचारी आहेत ज्यांनी वर्षभरामध्ये चांगलं काम केलेलं आहे. काम त्याची सर्व पॅरामीटर नाही असं काही का यांनी 100% काम केलं, यांनी 98% काम केलं, यांनी 99% काम केलं. मात्र प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हे जे पुरस्कार वितरण आपण करत असतो सर्वजण आपापल्या परीने 100% त्या ठिकाणी देत असतात. त्यामुळे आपण एक विभाग म्हणून तालुका म्हणून त्या ठिकाणी सर आम्ही यशस्वीपणे काम करू शकतो. मात्र सर्वांना पुरस्कार दिला तर त्याचाही त्यामागच्या पुरस्काराचा पण तो जो काही त्याचं महत्त्व आहे तो राहत नाही. त्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही प्रत्येक संवर्गातून प्रत्येक मंडळातून आमच्याकडे 11 मंडळ आहेत. प्रत्येक मंडळामधून आम्ही एक संवर्गातील एक कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी पुरस्कार दिलेला आहे. हेतू त्यामागचा हाच आहे का त्यांचं मनोबल वाढावा, त्यांना आणखी चांगल्या पद्धतीने काम करण्याची प्रेरणा मिळावी. मात्र असं जरी असलं तरी ज्यांना पुरस्कार भेटतोय ते सगळे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आहेत. आमचे सगळेच कर्मचारी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करणार आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा जनसेवेसाठी लोकांच्या कल्याणासाठी शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना शासन आमच्याकडे सोपवणार आहे आमच्यावर जी जी जबाबदारी देणार आहे एक महसूल विभाग म्हणून आम्ही खंबीरपणाने ते काम त्या ठिकाणी निश्चितपणे करू अशी या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी पुनश्च तशी ग्वाही देतो. त्याचबरोबर अधिकचा वेळ न घेता कार्यक्रमाला आपण सुरुवात करू. सत्काराचा समारंभ झाल्यानंतर तर आपल्याकडे सूत्र सोपून आम्ही थांबू. यानंतर आपण या कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याकडे वळूया. आपण आता आजच्या दिवशी मागील वर्षभरामध्ये ज्याही अधिकारी आणि कर्मचारी यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे अशा सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांचा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण गुणगौरव या ठिकाणी करणार आहोत. तर आपण त्या कार्यक्रमाकडे वळूया. सर्वप्रथम मी नावं घेते त्यांनी तत्पूर्वी आपण या ठिकाणी आज तालुक्याचा हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करत आहोत आणि सोलापूर जिल्हा महसूल अधिकारी आणि कर्मचारी जिल्ह्यातून उत्कृष्ट कामगिरी केलेले कर्मचारी आणि अधिकारी यांचा गुणगौरव उद्या होणार आहे सोलापूर येथे. आणि त्या गुणगौरवासाठी बार्शी तालुक्यातून बार्शी तहसील कार्यालयाचे तलाठी महेश जाधव यांची उत्कृष्ट तलाठी म्हणून निवड झालेली आहे. तर सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत. तलाठी महेश जाधव, तलाठी सजा वैरा यांचा या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सन्मान होत आहे. यांची उत्कृष्ट तलाठी म्हणून सोलापूर जिल्ह्यातून निवड झालेली आहे. सर्वांनी पुन्हा एकदा टाळ्यांचा जोरदार गजरा. ठीक आहे, आता आपण आपल्या इथल्या कार्यक्रमाच्या टप्प्याकडे वळूया. सर्वप्रथम मी नाव घेते, त्यांनी फक्त लवकर पुढे यायचं आहे. सर्वप्रथम रास्तभाव दुकानदार उत्कृष्ट कामगिरी केलेले श्री भरत रामू खांडेकर रास्तभाव दुकानदार. गुलाब पुष्प आणि प्रशस्ती पत्र देऊन या ठिकाणी त्यांचा गौरव होत आहे. टाळ्या वाजवल्या पाहिजे.
यानंतर उत्कृष्ट पोलीस पाटील बार्शी महसूल मंडळातून श्री विकास दगडू लांडगे पोलीस पाटील अलीपूर. श्री विकास दगडू लांडगे पोलीस पाटील अलीपूर गुलाब पुष्प आणि प्रशस्तीपत्र देऊन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव होत आहे. एकूणच मागच्या वर्षात केलेली उत्कृष्ट कामगिरी याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार प्राप्त होत आहे. खांडवी मंडळातून श्रीमती वैशाली प्रताप जगताप पोलीस पाटील वांगरवाडी. श्रीमती वैशाली प्रताप जगताप खांडवी मंडळातून. पुढच्या तयार व्हायचे मी नावं घेते. त्यानंतर पानगाव मंडळातून श्री राहुल रमेश उमरे पोलीस पाटील बावी. श्री राहुल रमेश उमरे पोलीस पाटील बावी. पुढे पांगरी मंडळातून श्री शंकर उत्तम गायकवाड पोलीस पाटील पाथरी. श्री शंकर उत्तम गायकवाड. आगळगाव मंडळ श्री राहुल संपतराव पाटील पोलीस पाटील उंबरगे. ग्रामपातळीवरील ही यंत्रणा प्रत्येकच महसूलच्या कामामध्ये म्हणजे निवडणुका असो, दक्षता समिती असो किंवा अन्य कोणतीही कामं असो यामध्ये कायम यांचा सहभाग असतो. श्री राहुल संपतराव पाटील पोलीस पाटील उंबरगे. नारी मंडळातून श्री कल्याण भाऊराव पाटील पोलीस पाटील इंदापूर. श्री कल्याण भाऊराव पाटील. यानंतर गौडगाव मंडळ श्रीमती शीतल अभिजित उमरे पोलीस पाटील आळजापूर. श्रीमती शीतल अभिजित उमरे. उपळे तुम्हाला यानंतर उपळे तुम्हाला अर्जुन भगवान संकपाळ पोलीस पाटील झरेगाव. अर्जुन भगवान संकपाळ. सोरडे मंडळ श्रीमती श्रीदेवी नितीन बरबडे पोलीस पाटील रस्तापूर तयार राहायचे. श्रीमती श्रीदेवी नितीन बरबडे. सौंदर्य मंडळ श्री विशाल विश्वंभर मांजरे पोलीस पाटील देवगाव. श्री विशाल विश्वंभर मांजरे. वैराग मंडळातून श्री रमाकांत भीमा जाधव पोलीस पाटील रातंजन. वैराग मंडळ. सर्व सत्कार मोदींचं अभिनंदन. यानंतर उत्कृष्ट कोतवाल बार्शी मंडळ श्री सिद्धेश्वर दत्तात्रय मसलकर कोतवाल बार्शी. श्री सिद्धेश्वर दत्तात्रय मसलकर. त्यानंतर पुढच्या तयार राहायचे. खांडवी मंडळ श्री बंडू गौतम ठाकर कोतवाल श्रीपत पिंपरी. श्री बंडू गौतम ठाकर. पानगाव मंडळ श्री विष्णू मनोहर कांबळे कोतवाल पानगाव. विष्णू मनोहर कांबळे. पांगरी मंडळातून श्री अरुण दामोदर गायकवाड कोतवाल पांगरी. श्री अरुण दामोदर गायकवाड आहेत का?
ग्रामस्तरीय यंत्रणेतील सर्वात महत्त्वाचा घटक कोतवाल. यानंतर आगळगाव मंडळ श्री शहाजी आगतराव कोतमिरे कोतवाल कोरेगाव. शहाजी आगतराव कोतमिरे कोतवाल कोरेगाव. पुढच्याने तयार राहायचे श्री बळीराम मारुती लांडगे नारी मंडळातून कोतवाल खामगाव. श्री बळीराम मारुती लांडगे. त्यानंतर गौडगाव मंडळ श्री प्रमोद विकास काकडे कोतवाल गौडगाव. श्री प्रमोद विकास काकडे. श्री प्रमोद विकास काकडे. यानंतर उपळे तुम्हाला श्री पैगंबर इनाई शेख कोतवाल भातंबरे. पैगंबर शेख नाही आहेत का? त्यानंतर सुरडी मंडळ श्री मारुती रंगनाथ भोगळे कोतवाल तडवळे. श्री मारुती रंगनाथ भोगळे. त्यानंतर सौंदर्य मंडळातील श्री अभिमान ज्ञानदेव कसबे कोतवाल शेरगाव मा. अभिमान ज्ञानदेव कसबे. अभिमान ज्ञानदेव कसबे. त्यानंतर वैराग मंडळ श्री बाळासाहेब नारायण खेंडाळ कोतवाल वैराग. श्री बाळासाहेब नारायण खेंडाळ कोतवाल वैराग. यानंतर तलाठी संवर्ग उत्कृष्ट तलाठी मंडळ बार्शी श्री महेश पोपटगरड. तलाठी बार्शी श्री महेश पोपटगरड. महसूल विभागाचा कडा म्हटलं तरी चालेल असं हे पद आहे. अतिशय महत्त्वाचं पद. खांडवी मंडळ श्री सुनील जयराम सुतार. तलाठी उपळी ठोंगे. नंतर पानगाव मंडळ श्री सचिन संजय गोडगे. तलाठी पानगाव. श्री सचिन संजय गोडगे तलाठी पानगाव. काळ्या कमी पडत आहेत काळ्या. आगळगाव मंडळ हरिदास देवीदास साले. तलाठी आगळगाव. हरिदास साले. पुढे तयार राहायचे नारी मंडळ मिलिंद अशोक सावंत. तलाठी कापशी. हरिदास देवीदास साले. तलाठी आगळगाव. त्यानंतर मिलिंद अशोक सावंत. तलाठी कापशी. पुढे तयार राहायचे दिग्विजय नरसिंह देशमुख गौडगाव मंडळ. तलाठी भालगाव. दिग्विजय नरसिंह देशमुख. उपळी तुम्हाला मंडळ श्री गणेश साधू राजे. तलाठी मळेगाव. उपळी तुम्हाला मंडळ गणेश राजे. तलाठी मळेगाव. सुरडी मंडळ श्री समीर कृष्णा जाधव. तलाठी तडवळे.
समीर कृष्णा जाधव तलाठी तडवळे, सौंदर्य मंडळ श्रीमती माया अशोक निमगिरे तलाठी कवे, श्रीमती माया निमगिरे, वैराग मंडळ सुनील संदीपान चंदनशिव तलाठी रातंजन. टाळ्या काही वाजवू नये, बाजूला काही हलके करा. आपलं सहकार्य टाळ्या वाजवा. वैराग मंडळ सुनील संदीपान चंदनशिव तलाठी रातंजन. यानंतर पांढरी मंडळ श्री विनोद मुंडे तलाठी पांढरी, श्री विनोद मुंडे. यानंतर उत्कृष्ट मंडळाधिकारी संवर्ग, उत्कृष्ट मंडळाधिकारी श्री प्रतापराव जगन्नाथ कोरके मंडळाधिकारी बार्शी, प्रताप कोरके मंडळाधिकारी बार्शी. हे सर्व आता जो गणगौरव झाला हे सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचारी होते. यानंतर कार्यालयीन अधिकारी आणि कर्मचारी हरिभाऊ उद्धव सांगळे शिपाई संवर्ग, श्री हरिभाऊ उद्धव सांगळे शिपाई संवर्ग. श्री रवींद्र अगतराव भट महसूल सहाय्यक संवर्ग, श्री रवींद्र अगतराव भट महसूल सहाय्यक. त्यांचं दुहेरी अभिनंदन. त्यांचं प्रमोशन पण झालं सर. मंडळ अधिकारी म्हणून त्यांचं प्रमोशन अव्वल कारकून, मंडळ अधिकारी नाही अव्वल कारकून म्हणून प्रमोशन झालेलं आहे. दुहेरी अभिनंदन. श्री राजेंद्र चांगदेव मुंडे अव्वल कारकून संवर्ग, अव्वल कारकून संवर्गातून श्री राजेंद्र चांगदेव मुंडे. नायब तहसीलदार संवर्गातून श्री सुभाष विष्णू बदेल निवासी नायब तहसीलदार. सर्व गौरवमूर्तींचं या ठिकाणी अभिनंदन. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मागील 2 वर्षापासून आपल्यासोबत जे कार्यरत आहेत आणि ज्या कार्यतत्पर आणि आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतात अशा श्रीमती वृषाली केसकर मॅडम यांचा सत्कार या ठिकाणी आपण करतो. माननीय लोकपालांच्या हस्ते जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया. धन्यवाद. सर्व गौरवमूर्तींचं परत एकदा मनपूर्वक अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. यानंतर आपल्यापैकी कोणाला जर मनोगत व्यक्त करायचं असेल तर आपण यासाठी व्यासपीठ खुलं आहे. कोणी आहे का मनोगत ज्यांना व्यक्त करायचं आहे? तर 2 मिनिटं बोला, त्यानंतर आपण महेश जाधव हे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. महसूल मंडळाची सांस्कृतिक निमित्ताने सर्व कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा आपले आदरणीय तहसीलदार साहेब श्रीराव साहेब तसेच केसकर मॅडम, जोगेराव साहेब, मुंडेराव साहेब, सानभाऊ साहेब यांनी आयोजित केला. याकरिता त्यांचे सर्व तलाठी संवर्ग, मंडळाधिकारी संवर्ग, महसूल सहाय्यक संवर्ग, पोलीस पाटील संवर्ग, कोतवाल संवर्ग तसेच स्वस्त राशन दुकान यांच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद.
इच्छुक नाही असं मी समजते. आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाचा दुसरा प्रमुख टप्पा, आजचे प्रमुख पाहुणे माननीय अशोक देशमुख सर हे आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे. मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा आनंदी जीवनाची शैली याबद्दल आपल्याला प्रबोधन करणार आहे. तर मी माननीय अशोक देशमुख सरांना विनंती करते की आपण याचा ताबा घ्यावा. समाजचा अधिकारी वर्गाने बोलतो बसायचं इथेच, कारण इथे बसल्यामुळे तुम्ही शांत राहा. या ठिकाणी 3-3.5 वर्ष झाली आमचा विषय सगळं चालू होतं की आपला कार्यक्रम करायचा. ते होता होता आज आपला 15 वर्ष झाला. गेल्या वर्षी महसूल सप्ताहाच्या शेवटी मी मंत्रालयात होतो आणि त्या ठिकाणी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते आणि ते नेहमीप्रमाणे आले नाहीत. त्याच्यामुळे मला भरपूर वेळ बोलायला लागला. आज आपल्याकडे आलं. वास्तविक शेख साहेब या क्षेत्रात का आले हे मला समजत नाही. वास्तविक पिक्चरमध्ये गेले असते, हिरो झाले असते. त्यानंतर मध्ये साहेब अशी तब्येत असली पाहिजे. जर वाटतं महसूलचा माणूस नाही तर मुंडे साहेब कुठल्याच अँगलने महसूलचं वाटतं. सानप साहेब म्हणजे तुमचे निवडणूक अधिकारी म्हणजे श्रेष्ठ. ऋषाल मॅडम आणि आमचा हा पूर्वीचा परिचय आहे. 3 वर्ष झालेच नाही. हां 3 वर्ष झाली. पण 3 वर्षात तुम्ही जशा दिसत होता तशाच आजही दिसत. फोनवर फोन तुमचा संपला की मग बोलतो बोला. तुम्ही फोनवर बोलत असताना त्यांचा चेहरा खुल्ला होता याचा अर्थ तो घरचा नव्हता. इथे मंडळी सगळे तलाठी मंडळी मला परवा सांगितलं की महसूलचे सगळे अधिकारी तलाठी वगैरे सगळे स्वर्गात गेले. स्वर्गात झाले आहे काम खूप आहे. स्वर्गात गेल्यानंतर यमाने सांगितलं सगळे बसल्यानंतर की बाबा कोण आहे. हे म्हणजे हे डेप्टी कलेक्टर आहे, कलेक्टर आहे, तहसीलदार आहे हे आणि पाठीमागे सगळे आहेत. हां पाठीमागे सगळ्या तलाठी वर घालून त्याला म्हणलं तू पुढे ये आणि माझ्या शेजारी बस. बोलले का. बोलले याचा भरोसा नाही, माझं सिंहासन दुसऱ्याच्या नावावर कळला. आणि म्हणून आज मला तुमच्याकडे बोलवलंय. तुमचं जीवन आनंदी व्हायचं असेल, घरातलं वातावरण चांगलं राहायचं असेल, कामामध्ये इंटरेस्ट वाटला पाहिजे आणि वरिष्ठांच्या नजरेत भरलं पाहिजे. या सगळ्यासाठी महत्त्वाचं काय असेल की ते बोलणं. जो बोलेल तो तणावमुक्त राहतो. एकीकडून म्हणून आत्महत्या करतो. बोला. मनमोहन सिंग साहेब जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा एक सर्वे आला की त्यांचे इतका विद्वान पंतप्रधान 100 देशांकडे नाही. बोलत आताचे बोलले तर पण बोलून त्यांनी जग क्षण बोला. घरातला संवाद कमी झाला असं पण नाही. घरात बोललंच नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगतो बाहेरचे सगळे टेन्शन कमी करण्याचं ठिकाण आपलं घर आहे. आणि म्हणून घरी जाताना हसत घरी जा. बायकोसाठी फुल किंवा गजरा घेऊन जा. मेरा मोठे सगळे नवरा जर लग्न आला तर बायकोने म्हटलं की छान आहे, ही फुलं मला आवडतात, नाही तर नक्कीच माझ्यासाठी होतात. जेव्हा नवरा घरी बायकोने काय करायचं, साडी
ठेवावी, केस व्यवस्थित विचारून हसतमुखाने नवऱ्याने स्वागत केलं कसं वाटतं? नाही तर तो यायच्या टायमाला ती निवांत झोपलेली डाळ दोन बेल वाजवतोय अशी पिंजराला केस नाही पाहिजे, उघडणार होते दम नाही कळला. अरे आपण लहान असताना आपल्या आजूबाजूने बाहेर आले तरी म्हातारी आधी समोर तो रिस्पेक्ट महत्वाचा आहे. आणि तिने साड्यावरून केस विचारून बसण्यासाठी आपण कोणती कंडिशनमध्ये आली पाहिजे. आपण जर भिंतीला धरून एक अति प्रामाणिक नवरा एक दिवशी खूप दारू पिला, प्रामाणिक होता. घरी आला, हात जोडले, गुडघे टेकले, बायकोला मला माफ कर, मी आज जास्त पिऊन आलो. ती म्हणली ते माझ्या लक्षात आलेलं आहे का, कारण तुमचं घर पुढचं आहे. तेव्हा हसून घरी जा. घरामध्ये रात्रीचं जेवण तुम्ही सगळ्यांनी गोल बसून जेवा. आपल्या घरात गोल बसून जेवण नाही, आपण अर्ध गोला करतो. आणि लक्ष कुठं? हां, टी व्ही बघतोय, खातोय. महिलांचं काम सोपं झालंय, खारट भाजी झाली तरी खातोय. टी व्ही बघतोय, अजिबात मीठ टाकण्यात तरी खातोय, सिरियल बघतोय. गेल्या वर्षी नागपूरमधली बाई मला म्हणली, तुम्ही सांगता ते बरोबर आहे, माझ्या घरात चुकून माझ्या हाताने भाजी जास्त तिखट झाली तर मी माझ्या नवऱ्याला फॅशन टीव्ही लावून देतो. हे मॉडेल बघतोय. घरात गोल बसायचं, जेवण मध्ये ठेवायचं, प्रत्येकाने आपलं वाढून घ्यायचं. जेवण झालं ताट वाटी बेसन विसरून भांडण्याच्या मध्ये ठेवायचं. कारण ती कामाली बाई दुसऱ्याशी दुपारी येणार, ते खडखडकीनं निघणार का? त्या कामाले बाहेर आपलं प्रेम आहे का नाही? बायकोच्या माहेरच्या लोकांचा उल्लेख आदराने करा. तुझा बाप, तुझी आई, आईवरून शिव्या चांगला आहे का? तिचा आईबाप फार लांब आहे, आपला आईबाप तिच्या तावडीत. एखाद्या दिवसात नवरा बायकोला म्हटलं की बरेच दिवस झालं तुझ्या वडिलांचा फोन आला नाही, कसं वाटेल तिला? मागे तुझ्या आईला गुडघेदुखीचा त्रास होता, आता कमी आहे का, कसं वाटेल? बरेच दिवस झालं तुझी धाकटी बहीण आपल्याकडे आली, काय कळलं नाही. दारू, सिगारेट, गुटखा, तंबाखू याचा वास स्त्रियांना अजिबात आवडत नाही. पुरुषांनी लक्षात ठेवा. मला टेन्शन आहे म्हणून पितो, खोटं आहे. जेवढं टेन्शन तुम्हाला आहे त्याच्या अर्ध टेन्शन जो बायकोला आहे का नाही? मग ती म्हणली का आज येताना 2 चपटे आण म्हणून? घरामध्ये होणारे रुसवे फुगे मिटून घे. सकाळी सकाळी नवरा बायकोचं भांडण होतं, पुरुष कामाला जातो, कामाच्या व्यापात तो विसरतो, मी रागवलो होतो म्हणून, पण बाई विसरत नाही. ती दिवसभर प्लॅनिंग करतो. हा आल्यानंतर त्याला उभा ठेवायचं का आडवा आल्यावर त्याला चहा देणार अशी बघ, तो म्हणा तुला, मला नकोय. मोठं वाढवत असं जेवण एकट्याला वाढणार, तो म्हणणार तुला, मला भूक नाही. तुम्ही लई गंभीर झाले. मला इकडे ऍडजस्ट कल्पना आहे, खरं नाही. सगळ्यांच्या घरात केव्हा नाही कधी झालेलं आहे, एवढ्यावर थांबत नाही. रात्री झोपताना ती भिंतीकडे तोड करून अर्धा तास वाट बघून देवाचं नाव घेऊन तिला म्हणणार झोपली का? तिला हालचाल नाही. मग पुन्हा एक प्रयत्न का झोपली का? मग तिची प्रतिक्रिया एवढ्या जोरात हात बांधला दुसरीकडे तोड करणार, मध्ये 2 फुटाचं अंतर ठेवणार, साहेब अंतर बरोबर हे करणार. त्याला
2 अडीच असेल ती त्याला म्हणणार सुटते का मग तो एकमेकांची बोलून सोडवा. घरातलं वातावरण चांगलं लक्ष ठेवा, बाहेरचं वातावरण चांगलं ठेवा. मीटिंगमध्ये बोला. काही लोक साहेब काय होतं खूप काम करतात, मीटिंगमध्ये बोलत नाही, मागे राहतात, काहीच करत नाही, मीटिंगमध्ये ठेवते. साहेब हा मीटिंगमध्ये बोलताना दोन्ही पायांवर सारखं वजन डबल करायचं, शरीर स्थिर झालं की म्हणा म्हणतात. 1 नंबर 2 बोलताना सगळ्यांकडे पाहून बोलतो. प्रत्येकाला वाटतं म्हणजे आपल्याकडे बोलतो. आता मी जर सारख्या 2-3 महिन्यांकडे बघत बोललो नुसतं यांच्याकडंच, तर त्या म्हणतील मेला आमच्याकडेच बघतो. लोकांच्या भावना दुखावणारं वक्तव्य आपल्याकडून होता कामा नये. लहान लहान गोष्टीवरून कुठे जातात. एखादा मुलगा पास होतो, तो मला फेडा घेतो, मुलगा पासाला फेडा काय म्हणलं आपण समजतं अभिनंदन. किती टक्के कसं पास झालं त्याला त्याच्या भावना. एखाद्या नोकरी लागतो तुम्ही फेडा बोलला, नोकरी लागली फेडा. पहिला प्रश्न किती पगार. मुंडे साहेब तुमचा पहिला पगार सांगितला तर तुमचं लग्नच झालं. ते मध्यस्थ चांगले होते, मुलगा स्वभावी आहे, निर्व्यसनी आहे, सुपारीच्या खंडाचं व्यसन नाही. लग्न झाल्यानंतर त्या मुलीच्या लक्षात येतं की ह्याला काय नाही असं. माईक जवळ धरतात, आवाज फटतो काही नामदातात, आवाज येत नाही. असा आवाज येत नाही, आवाज असा जातो. आणि म्हणून माईक आणि तुमचे होत याचा अंतर 4 इंच असलं पाहिजे. मागे मी साखर कारखान्याच्या डायरेक्टर लोकांना भाषण ठेवून शिकवतो. म्हटलं माईक आणि तुमचे होत याचा अंतर 4 इंच ठेवा. ते एक डायरेक्टर दुसरं विचारतो 4 इंच म्हणजे किती. त्यांनी एमडी साहेब एमडी साहेब 4 इंच म्हणजे किती. एमडी साहेब म्हणजे 4 इंच म्हणजे 90 एवढं. आता बोलायचं म्हणजे बोलायचं सराव आहे, प्रॅक्टिस बोलू शकत नाही. प्रॅक्टिस कुठे कुठे करू शकतो आपण कुठे. आणि संध्याकाळ मित्रांबरोबर बसल्यानं डायरेक्ट इंग्लिशमध्ये सुरुवात. जरा बोलण्याचा सराव करायचा आहे. गावामध्ये लोकप्रिय तलाठी व्हायचं आहे. तलाठी महत्त्वाचं ठिकाण आहे स्मशान, श्रद्धांजली. एखाद्या मैत्रीला तलाठी साहेब आले याच्यासाठी गावाला आपण म्हणणे. नुसतं जायचं नाही, श्रद्धांजली 5 वाक्य बोलायचे. स्मशानामध्ये एक 400-500 रुपये आलेले असतात. सराव नसणारे वेगळे, मडक्याला होड पाडणारे वेगळे, रिटेलमध्ये रडणारे, होलसेलमध्ये रडणारे. लक्षात म्हणतो श्रद्धांजली आपण काय नाही 5 वाक्य बोलायचं. पेटवलेलं असतं, तोंडी फुटायला टाईम असतो, असं लवकरात सुरुवात करायची. आज गणपतरावांचे दुःखद निधन झालेले आहे. या स्टोनमध्ये बोलायचं बरं साहेब, तुमचा मला भरोसा. नाही तर तुम्ही म्हणा आज गणपतराव गेले, वहिनी काळजी करू नका. आज गणपतरावांचे दुःखद निधन झालेले आहे. पहिलं वाक्य श्रीगणेश सागर. दुसरं वाक्य गणपतराव माझे मित्र होते, बिंदास बोलायचं, तो मेला, पुरावा नष्ट.
तिसरं वाक्य गणपतराव निर्वेसकर ठोकून द्यायचं युवर खराब का बरेल. चौथं वाक्य गणपतरावांच्या निधनावर त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, त्या दुःखात मी सहभागी आहे, ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. ही 5 वाक्याच्या स्मशानामध्ये सानप साहेब तुम्ही बोलला तर स्मशानात आला 1000 लोकांना समजेल की सानप साहेब आले होती. ते नेहमी येतात, ते पोचवल्याशिवाय फक्त स्मशानात जय हिंद जय महाराष्ट्र बोलायचं नाही. महिला जातात का स्मशानात? जा. तुम्हाला कोणी अडवलं तर मला सांगा, मी तृप्ती देसाईला जातो. इकडनं म्हणत आलं तुमचा मोठ्या स्मशानात प्रवेश मिळालाच पाहिजे. ते विचारत नाही कोणाकडे आले. पदराने डोळे पुसत पुसत जायचं. जास्त आरडाओरडा करायचं नाही, नाहीतर मग हिचा काय संबंध. बोला बोला, मित्रांशी बोला. आता काही आत्महत्या बघा, गुरुकरता हिटलरने आत्महत्या केली. कोमल उडे साडी उडली त्याने आत्महत्या केली. 2.5 वर्षापूर्वी बहिणी महाराजांनी आत्महत्या केली. ज्या बहिणी महाराजांनी 1000 लोकांना आत्महत्येपासून परावृत्त केलं त्याने आत्महत्या केली. ताण तणावाच्या सर्वोच्च बिंदूवर गेल्यानंतर 2.5 मिनिटाचा काळ असा येतो की त्या 2.5 मिनिटात तो माणूस जीव देऊ शकतो. भव्य महाराज योगा त्याची बाहेर झालं नसतं, कदाचित दुसऱ्याची आत्महत्या केली नसती. एखाद्या माणसाला मरायचं मग ते रेल्वेचं झोपलं, गाडी अर्धा तास लेट झाली, तो लगेला उठला आणि गाडी ऐकल्या टायमाला आपण सगळ्यांनी परत जात ठेवायचं म्हणलं तर तो म्हणून आता नाही मरायचं. दुसरं उदाहरण, आषाढ महिन्यात गावोगावी नॉनव्हेजच्या पार्ट्या व्हायच्या. चुलीवरचं मटण, चुलीवरचं चिकन, चुलीवरचं काय क्रेज हो. इतकी चुलीवरची क्रेज आपल्या पुण्यामध्ये बोर्ड लावला, इथे चुलीवर तापवलेले पाणी आंघोळीला जाईल. तर ते मोठ्या पातेल्यात शिजवायचे आणि ते पातेलं काळ होण्याच्या माती लावायची. नंतर कुकर आला, कुकरला माती लावतो का आपण? नाही. कुकरमध्ये फार शिस्त आहे का? वाफेचं प्रेशर. भाजी शिजवण्यासाठी वाफेचं प्रेशर आवश्यक आहे. तुम्ही ओके राहण्यासाठी काही प्रमाणात ताणतणाव आवश्यक आहे. कुकरमध्ये जास्त वाफ झाली काढून टाकायला शिट्टी आहे, याला शिट्टी नाही, त्याचे शिट्टे बघू. पहिली शिट्टी बोलली, बोला मोकळे व्हा. नोकरीमुळे फक्त पगार तेवढा एकच फायदा नाही. नोकरीमध्ये सामाजिक प्रतिष्ठा मिळते, नोकरीमध्ये वेळ जातो, नोकरीमध्ये एवढे लोक आपल्या पाठीशी आहेत, त्याच्यामुळे कॉन्फिडन्स वाढतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या नोकरीकडे जबाबदारी म्हणून पाहूच नका, छंद म्हणून बघा, मग तुम्हाला कंटाळा येणार नाही. छंदाला कंटाळा येईल का? गलवाले मी तुम्हाला म्हणणार संध्याकाळी बसून येईल का कंटाळा? कार्यालयात कसं बघा, कार्यालयातल्या वरिष्ठांच्या समोर गेल्यानंतर शक्यतो हात मागे वळून बघायचा. पण हात मागे बांधल्यामुळे आपण चुकलेले राहतो आणि आपण अतिनम्र आहोत असा त्यांचा गैरसमज होतो. दुसरी गोष्ट, कामात तत्पर राहा. तिसरी गोष्ट, न करता रजा घेऊ नका. चौथी गोष्ट, वरिष्ठांच्या टीममध्ये गेल्यानंतर वरिष्ठ तुमच्याशी बोलतात हे तुम्हाला समजते, हे त्यांना समजलं पाहिजे. कारण हो हा शक्यतो असं नाही. केमिमधून बाहेर पडताना देवातून बाहेर पडण्यासारखं पडायचं. देवातून बाहेर पडण्याकरता नमस्कार असंच बाहेर असं करायचं. बाहेर जाताना बाहेर गेल्यावर करायचं तेच करायचं. काय खुश झालं. पहिला मुद्दा आहे बोलणे.
दुसरं आहे दुसऱ्याच्या आनंदात सहभागी. दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होणं हे सोपं आहे का अवघड आहे? हां मॅडम, तुमच्या शेजारी ह्या मॅडम राहतात. ह्यांना जर 50 कोटीची लॉटरी लागली तुम्हाला आनंद होईल. जरा बघा त्या म्हणणार हे देवा मला नाही मिळालं तरी चाललं नाही, हिला नको. आता मी पुण्यात आलो, पुढे निघून तुम्हाला सांगतो. जोशींनी विचारलं नाना फार खूप दिसताय. अहो देशपांडेंना लॉटरीचं 10 लाखाचं तिकीट लागलं. मग त्याला तिकीट लागलं तुम्ही का खुश? आता त्यांना ते सापडत नाही. दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होणं हे अवघड आहे, अशक्य नाही. एकदा तुम्ही शिकला मत्स्य राहणार नाही, द्वेष राहणार नाही, असूया राहणार नाही आणि खऱ्या अर्थात सुरुवात म्हणजे पहिली शिटी जी आहे मार्ग बोलणे, दुसरा दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होणे, तिसरा सोपा मार्ग चाललं पाहिजे. किती चालायचं? अर्धा तास चाला. सकाळी दुपारचं जेवण झालं 5 मिनिटं चाला, रात्री जेवण तर 10 मिनिटं चाला. चालायला व्यायाम करायला निमित्ताची गरज नाही. समजा आपल्या ऑफिसमध्ये कोणी आलं भेटायला, आपण साहेब उभं राहायचं, त्याला नाही आपला व्यायाम. महत्वाचा व्यक्ती आला सोडायला गेटपर्यंत जायचं, आपला व्यायाम. मी स्वतः चालतो, लोकांना चालायला शिकतो. मी पुण्यामध्ये 7व्या मजल्यावर राहतो, लिफ्ट आहे. कोण पाहुणा येणार होतं त्याला होतो तो वर येऊ नको, मी न्यायला खाली येते, खाली जातो. त्याची जड बॅग घेण्याचं नाटक करतो, त्याला चालत 7 मजले होते. 1 कप चहा पाजून चालत खाली आणून सोडतो मी लिफ्ट निघतो. शिकला का नाही तू चालायला? तुला बोलत चाला, बोलत चालायचं. म्हणजे उद्या साहेब उद्यापासून बायकोला सांगितलं माझ्याबरोबर चालायला तू चल. ती म्हणा पाऊस आहे मी येत नाही. म्हणायचं शेजारच्या मालतीबाई म्हणले मी येते. चाला बोलायला शिकवलं तर चालायला शिकवलं नाही. चला पहिला मार्ग बोलणे, दुसरा दुसऱ्याच्या आनंदाचा तिसरा चालणे, चौथा श्वास विचार विकार भावना निकट संबंध आहे. रागवलं की श्वासावर जातो, घाबरलं की कोणाला जातो, निवांत श्वास चालतो. मनुष्याने हत्तीचे श्वास सारखे आयुष्यासारखं. कुत्रा वाघ 4 पायाचे प्राणी आहेत. आयुष्य 20 वर्ष, मिनिटाला 100 श्वास. खोल समुद्रातलं कासव 250 वर्ष जगतं, 3 मिनिटाला 1 श्वास घेतं. 3 मिनिटाला 1 श्वास जर आपण 250 वर्ष जगायचं म्हणलं पुढची पिढी वर घालल. सासू जीवन आज सासू सासू आपल्या श्वास किती आहेत? एका मिनिटाला आपण 18 ते 20 श्वास घेतो. मिनिटाला 20, तासाला 1200, 24 तासाला 8,500,000, एका मिनिटाला 8,500,000 लाख, एका वर्षाला 1,30,00,000 लाख. 70 वर्षाचं आपलं आयुष्य म्हटलं तर 72 कोटी एवढे श्वास घेतो. विधात्याने दिलेले हे श्वास रागून वैतागून चिडून दुसऱ्यावर जाऊन लवकर संपवायचे, रिलॅक्स राहून सावकाश संपवायचे आपल्या हातामध्ये आहे. एक्सरसाइजमध्ये झालेले श्वास पाठ इथे कसरत केली जात नाही. आणि म्हणून इथून पुढे जेवढे विकार येणार श्वासावर आधारित आहे. करुणा श्वासावर आधारित, अस्थमा श्वासावर आधारित. बऱ्याचशा तलाठी लोकांना डस्ट ॲलर्जी असेल आणि म्हणून त्यांना ते प्रॉब्लेम कमी करायचे असतील तर 4 मिनिटं तुम्ही कपालभाती केलं. काय करायचं? एक हात पडावर ठेवा, पडावर आपलं ठेवा की आपलं ठेवता. दुसरा हात नाकाच्या समोर ठेवा आणि नाकाने हातावर फूंक मारा. हे शिकण्यासाठी एकदा शिकलं की 4 मिनिटं. रामदेवजी बाबा सांगतात हे अर्धा तास करा, पाऊण तास करा, त्याला तेवढाच उद्योग. त्याच्यानंतर हे 4 मिनिटं झालं तर 30 सेकंद काय करायचं? उजव्या हाताच्या हाताने उजवी बंद करा आणि डावीने सेट करा.
मग ही बंद करा. हेडी बरं काय म्हटलं जातं. आता शेंबूडच येत नाही पोरा. शेंबूड यायचा आमच्या काय इकडनं एक धबधबा इकडनं एक हा वर घेतला की हा खाली हा वर की हा खाली आणि लिमिट इक्वल काही आळशी पोरं होती ना ती वर घ्यायला कंटाळायचं म्हणजे पहिला मार्ग बोलणे, दुसरा मार्ग निसर्ग आनंद समवेत, तिसरा चालणे फक्त श्वास, पाचवा मार्ग आहे योग. योगाबद्दल जास्त सांगणार नाही. आपलं काम कुठे आहे? बसून आहे ना, बसून उभं राहून फिरून असते ना. हां किती कामं यांना येतो. मी मागे त्या ग्रामसेवकांचं ट्रेनिंग घेतलं. ते म्हणजे 200 योजना आहेत. आमच्या व्हिडिओलाच माहिती नाही किती योजना आहेत. नवीन त्यामध्ये SMS वगैरे आलं ना नवीन सुरुवातीला तर त्या शेखर गायकवाड साहेब मला म्हणले नवीन SMS आता आले तर आमच्या काही तलाठी लोकांना पण माहीत नाही आणि तहसीलदारांना माहीत नाही की चालू गाडीत SMS जातो. ते गाडी थांबवायची SMS त्याच्यात पहिला आपलं काय होतं आपण काय करतो. कधीपासून बसून आहे तुम्ही? किती वर्ष झाली? मोठे साहेब किती वर्ष बसून आहे तुम्ही? 21 वर्ष सर्व्हिस. त्याच्या आधी कॉलेज काय खाली लोक केले. त्याच्यामुळे काय होतं 20 वर्ष बैठा जॉब केला तर व्हेरिकोज वेनचा प्रॉब्लेम सुरू. या शिरा नाही होता, जाड होता, दुखायला लागतं, त्याला जगात दिलं नाही. आपल्याकडे पाय दुखतात एक साधा व्यायाम. कामावरनं घरी गेल्यानंतर 2 मिनिटं आडवा पडा आणि पाय भिंतीला उभे करून ठेवा. 2-3 मिनिटं खाली गेलेलं असं तर बरी. मग मी डॉक्टरांचं ट्रेनिंग घेतलं. ते म्हणले किती वेळ पाय पडले. मला 2-3 मिनिटं ठेवा. आमच्या बदल्या खेड्यात झालेल्या असतात. आमच्याकडे वेळ फार जास्तीत जास्त किती मला दिवस रात्र टांगड्यावर करून. दुसरं घरामध्ये TV पाहायला, पेपर वाचायला, नाटक करायला जमिनीवर मांडीवरून बसतं. मांडीवरून बसून तुम्ही सगळे कामाला प्रॉब्लेम होणार नाही. मांडीवरून बसून जेवण केलं तर पोटाचे स्नायू मऊ राहतात म्हणून आपल्याकडे फंगस सिस्टीम आहे. आता कुठे आले? हातामध्ये ताटली घ्यायची, 4-5 काउंटरवर भिकाऱ्यासारखं वाटरे बाबा. हे सगळं घ्यायचं, कोपऱ्यात उभं राहायचं चोरासाठी. मी IT इंडस्ट्रीमध्ये जातो. IT इंडस्ट्रीमध्ये 30 वर्षाच्या पोराला 1,30,000 पगार आहे. 30% पोरांना जमिनीवर मांडी घालून बसता येत नाही. कम्प्युटरवर 12 तास असतो. जेवायला असे याला एवढी मला सांगा आपण लहान असताना आपल्याला पोटाचा काही त्रास झाला, आई डॉक्टरकडे घेऊन गेली. डॉक्टर विचारे ह्याला जंत झाले का, ह्याला पातळ सांगत होती, आई सांगायची हो इथं कमोडर असतं टुकू. आपलं आपल्याला झालं का नाही. दुसरा त्रास साधा व्यायाम बसल्या बसल्या 4-5 असं करायचं. लहान मुलाला पायावर बसलं ना असं करतो. काय म्हणतात मुला झोका. मग यशोदामध्ये मी सांगितलं मुलाला पायावर बसून असं करा. एक साहेब म्हणले मुलं काय लहान एवढी मोठी पोरं कशी पायावर बसून. मुलांच्या आईला बसवलं. आता एवढं वजन 2 किलो वजन. पुढचा त्रास आपला बोटं दुखतात. त्याच्याकडे घेऊन हां बोटं दुखतात. कम्प्युटर आपल्या करून बोटं दुखतात, लिहून बोटं दुखतात. मोबाईलवर हां 4-5 जणांना मिस यू
अंगठा करंदीच्या शेवटी इथे दाखवा. हे बरोबर करा, हे बंद करा, हे बंद करा, एक एक सोडा, हे तुम्ही आता करा पलीकडचं आता ऐकलं काय एकदम छान. पुढचा त्रास आपल्या लोकांना सगळ्यात मोठा त्रास आहे ना दोन, पाठदुखी आहे आणि मानदुखी. दोन उपाय सांगा. पाठदुखीसाठी काय करायचं? असे हात करा, असेच हात डावीकडे करू. डावा तिकडे मॅडम, डाव्याला मराठीत लेफ्ट म्हणतात, सगळ्या तिकडं. मग सरळ उजवीकडे जा, सरळ आता उलटे करा, वर घ्या, सगळ्यांनी डोकं. घराने सगळे रामदेव बाबा हिंदीत सांगतात, तुम्ही ऐकताय, मी मराठी सांगून ऐकत नाही. सांगू का राज ठाकरेला? 30 सेकंद इकडे, 30 सेकंद इकडे, 30 सेकंद वर दिवसातून एकदाच करा. आणि हे सगळं खुर्चीत बसून करायचंय. कुठल्याही परिस्थितीत खुर्ची सोडायची नाही. पुन्हा युनिव्हर्सिटीमध्ये गेलो होतो प्राध्यापकाकडे. विचारला काय त्रास आहे? एक प्राध्यापक, पाठ दुखते उपाय सांगा. दुसरी उभे राहिले, अति मोटरसायकल चालवल्यामुळे पाठ दुखते उपाय सांगणार. तिसरे मास्तर उभे राहिले, ते म्हणले कॉलेजची मुलं ही आमच्यापेक्षा 50 पट मोटरसायकल चालवतात, पण त्यांची पाठ दुखत नाही, आमची का बरे दुखते? विचार करायला लागलो. तेवढा तिथून एक म्हातारे प्राध्यापक उभे राहिले आणि ते म्हणले कॉलेजच्या मुलांची पाठ दुखत नाही, कारण मोटरसायकलवर त्यांच्या मागे बसणारी व्यक्ती ही त्यांच्या पाठीला सपोर्ट देऊन असते. आमच्या पाठीला कोण सपोर्ट कॉलेजचा शिपाई मागला होतो पुढे आला. मला सर जसं बोललं, मला काय मागायला तू बोल. मला कॉलेजमधल्या प्राध्यापकांच्या पाठी दुखत नाही, म्हणजे पोरांच्या पाठी दुखत नाही, तर ह्यांची का फोटो दुखते. पुढचा सगळ्यात मोठा त्रास एवढा भाग. आणि याला काय करायचं? 2 वेळा शिकलं ह्या एवढा त्यांचं काय केलं भाऊ? अच्छा बाहेरची तिथून शेकावापासून अटक. या मागे वर बघा, ओढा 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 ओढा. एक वेळा, दुसरा वेळा हे हात असे करा. सगळ्यांना वर जास्तीच वर बघायचंय, मान वर, आणि म्हणायचं हे उपरवाले. हा बोला, हे उपरवाले. बाजूवाले को उठाले. गरम गरम आणलं ना, मला संध्याकाळशिवाय चिंड चालत नाही. कमी करा, गंभीरपणे आलो असतो जबरदस्ती हे स्नानात दिसते. मला सांगा ना, आपल्या तलाठी लोकांना सगळ्या गोष्टीचं हसत नाही, अजिबात कुठंच हसत नाही. जो माणूस येतो प्रॉब्लेम ते काय होतं, ते टेलर सारखं काम आहे. माणूस कपडा घेतो, घरात 2 मिनिट सोडून टेलरकडे दिले, म्हणतो उद्या दे. तसं तुमच्याकडे येतो, उद्या 1 तासाने येऊ का, अर्धा तासाने येऊ का, असं वाटतं त्याच्या मुख्यवर नाचावं. या लाडकी बहीणमध्ये सगळ्यात जास्त त्रास तुम्हाला पडला. पण एक आहे, चांगलं आहे लाडकी बहीण. या योजना ज्या आहेत ना, त्या खूप चांगल्या आहेत, आणि त्या योजना चांगल्या आहेत, पब्लिक आहेत. आपल्याला आपला सर्व्हर चालत नाही, त्याचा दाखला व्यवस्थित येत नाही,
त्याच्या जन्मतारखेच्या 2 नोंदी, रेशन कार्डवर 4थच आणि वरून प्रेशर. त्याला लोक सुख आला साहेब काय माहिती का, त्या माणूस तुम्हाला कसं आहे वरून तुम्ही काही प्रॉब्लेम ह्याला नाही ना, ह्याला गावात नाही अवघड, पण त्याला प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो साहेब ह्याच्याकडे नाही, तो साहेब पुढाला घेऊन तुमच्याकडे साहेब बसल्या बसल्या करा काय करू. तुम्हाला मी या सगळ्याला पुस्तक लिहिले असंच करताना आमच्याकडे हे 2-4 पुस्तके लिहिलेले. ह्याच्यामध्ये काय लिहिले मी, नवऱ्याने कसं बघायचं 10 गोष्टी, बायकोने कसं 10, सासूने कसं 10, सुनेने कसं 10, वरिष्ठाने कसं, कनिष्ठाने कसं, हे सगळं केलं. एकच मला सांगायचं महिलांना विषय आला होता की तुमच्या नवऱ्याच्या आईला स्वतःच्या आईसारखे समजा सगळ्यांना. ही म्हातारी घरात अडचण आहे समजू नका. सुनेचा मानसिक छळ करू नका, सासूचा. आणि सगळ्यात महत्वाचं वाक्य सासूबाईंसाठी एकच सांगतो, मुलाकडे सुनेची तक्रार करू नका. मुलाकडे सुनेची तक्रार करू नका. तुमचा मुलगा तिचे काही करू शकत नाही. आणि मला आपण पुढे जाऊ की योगाबद्दल तुम्हाला एवढं काय होतं, आपला चेहरा जो आहे ना त्याची काळजी घ्या. चेहरा आता जरा दिसतं तुम्ही तसा आणखी 10 वर्षांनी दिसतं. याच्यासाठी चेहऱ्यासाठी काय करतं. आता साहेबांनी मला इकडं आज बोलवलं, काल मी नावेकडे करून पिक्चर रचवायला, तर माझ्यासाठी एक म्हातारा येऊन बसतो, तर 85 वर्षाचा हे आलं. नाव्याला म्हणला खड्ड्यात एक केस, 2 लाकडाच्या गोट्या दिला मला कोणीकडे. गाडी व्यवस्थित झाली. बाबाने गोट्या काढून ठेवला, म्हणला गोट्यांची आयडिया नाही भारी आहे, पण चुकून एक घातली गोटी गिरेली गेली तर प्रॉब्लेम. प्रॉब्लेम काय नाही, उद्या सकाळी आणून देऊ. सकाळी एकाने आणून दिला मला, पुन्हा होतो तेवढेच तुम्ही. म्हणजे चेहऱ्यासाठी पहिल्या वेळा हसणे, दुसऱ्या वेळा जास्त, तिसऱ्या वेळा फक्त आरशासमोर करायचं, गावात नाही. करा करा. असे व्यायाम करा. फेशियल गरजेचं आहे, फेशियल करा. कोरोना काळात तुमच्याकडे ते वाफ घ्यायचं हे असेल, या आठवड्यात तुम्ही वाफ घ्या आणि चेहऱ्याची काळजी. पहिला मार्ग बोलणे, दुसरे आनंद सर्व, तिसरा चालणे, 4था श्वास, 5वा योग, 6वा मार्ग झोप, सगळ्यात महत्वाचा मार्ग झोप. नाही तो असा आला म्हणलं साहेबांना आणायला आला झोप. मग आपले वडील, आपली आई, आपली आजी, आपले आजोबा यांच्याबद्दल आता आपण सांगतो किती दीर्घायुष्य होते, ते कमी आजारी पडायचे, त्यांना चष्मा नव्हता, चांगलं होतं ना, काय म्हणतो अन्न चांगलं होतं. तुम्हाला एक माहिती आहे का की त्यावेळेला झोप चांगली होती. खेड्यापाड्यात लाईट नसायची, शेतावर म्हणून संध्याकाळी 6 वाजता यायची. आपली आई आणि आजी एकत्र स्वयंपाक बनवायचे, 7:30ला जेवायचे, 8ला झोपायचे. आपण लहान असताना जेवतो झोपलेले आई भेटून टाकायची. उठायचे केव्हा, सूर्याचं पहिले किरणार्थ उठायचे. म्हणजे आपण लहान असताना 12ला झोपायचो, मोठी माणसं 10ला झोपायची. झोप चांगली होती. आता आपल्या झोपेचं वाटोळ झालंय आणि ते अंतरावर पडला. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, काय काय मोबाईल आडवा करतोय, चित्र मोठं मोठं.
किती मोठे काहीतरी मोबाईलच्या बाहेर मोबाईलच्या बाहेर एक सोय असते तर टाटा कॅन्सर हॉस्पिटल मुंबई आणि जनहितामध्ये निवेदन टचस्क्रीनचा मोबाईल 3 तासापेक्षा जास्त वेळ ब्रेनच्या जवळ ठेवला तर ब्रेनमध्ये क्लॉटिंग होण्याची शक्यता 6 पटीने वाढते. झोपताना डोक्यामध्ये 3.5 फूट अंतरावर ठेवा. नेट बंद करायला सांगू नये. त्याप्रमाणे कधी आपल्याला घेऊन उडल्याजवळ ठेवा. आदर्श उठलं उठल्याला होते. साहेब सांगत आहे थांबून काय एक लक्षात द्या. आदर्श ज्या घरात कोणाचा मोबाईल लॉक नाही ते आदर्श. ज्या घरात कोणी कोणाच्या मोबाईलला हात लावत नाही ते आदर्श. मोबाईलचा मेसेज डिलीट केला हे पूर्ण संघाचं आता लोकांना एक वाक्य म्हणावं. आज दिवसभरात ज्यांनी मला त्रास दिला त्या सगळ्यांनी मी माफ केले असं म्हणा. धोका चांगली गोष्ट गेली घेण्यापूर्वी तुला उद्या बघतो आणि तू गेला माफ करा. धोका धोक्याची ट्युशन पाठीवर होती. सगळ्यात महत्त्वाचं पाठीवर होतं. लहान मुलं पाठीवर हॉस्पिटलमध्ये पाठीवर तिरडीवर पाठीवर ना फोटो पाठीवर लोक आदर्श स्थिती. आपल्यापैकी राजस्थानला फिरायला किती लोक गेले हां गेले तर हा म्हणून राजस्थानमध्ये काय थायलंड आहे का? आपल्या शरीराचं आभामंडल ऑराय पुरुषांचा 4 इंचाचा असतो महिलांचा 6 इंचाचा. आणि म्हणून कुठल्याही बाईला फार लवकर समजते की आपल्या डोक्यात काय चाललंय. तमाम पुरुषांना मला सांगायचं आहे तुम्ही कसे व्हॉट्सअपवर वगैरे एकमेकांचे ग्रुप आहेत तुमचे. एखाद्या बाईने आपला मेसेज लाईक केला याचा अर्थ तिने मेसेजला लाईक केलंय आपल्याला नाही. हे लक्षात घ्या. आणि तो आरोग्य आहे तो एकमेकाला टच नाही झाला पाहिजे याच्यासाठी एका माणसाने एका वेळेवर झोपलं पाहिजे. तुम्ही काय बारीक चेहरा तुमचं चालू. आणि म्हणून झोप पहिला मार्ग बोलले दुसरा तिसरा आणि चौथे तिसरा चालले चौथा श्वास 5वा झोप 6वा मार्ग पैसा. सगळ्यात महत्वाचा आहे पैसा. सगळे स्थान पैशाने कमी होत नाही पण बहुतेक स्थान पैशामध्ये होत. पैशाला महत्व द्या. कीर्तनकार प्रवचनकार लोकांनी आपल्याला मिसगाईड केलंय. पैसा काय बोलून द्यायचा पैसा इथे ठेवायचा आत्मावर जायचा हे सांगायचे लाख रुपये पैशाला बोलतोय. मला एक सांगा तुम्ही महसूलचे अक्षरशः केल्या सगळं माहिती आपला व्हॉट्सअप ग्रुप असेल है ना. एवढा का झोपला का 15 शुभेच्छा या शुभेच्छा त्या शुभेच्छा. एक असा ग्रुप करा की 25 जणांनी एकत्र या. एखाद्या खेडेगावात एक 5-6 एकर जमीन खरेदी करा. सगळ्यांची नावं त्याच्यावर टाका. त्याला कंपाऊंड करा. असं तुम्ही 3-3 वर्ष जर केलं तर सर्व्हिसच्या शेवटी तुम्हाला प्रत्येक गुंतवलेल्या पैशाचे 100 पट पैसे मिळतील. 2000 साली माझ्याकडे एक जैन ग्रुप होता योगा शिकायला. आणि त्यांनी पेडामध्ये 2001ला मला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही महावीर ग्रुप तयार केला. ठीक आहे. 2002 साली परत पेडामध्ये म्हणजे त्यावेळेस आम्ही ग्रुप तयार केला. प्रत्येकाने 5-5 लाख रुपये काढले होते. 50 लोकांचे 2.5 कोटी झाले. आणि 2.5 कोटीचा आम्ही पुण्यामध्ये प्राईम लोकेशनला एक बिल्डिंगची 10 दुकानं होती. आणखी 1.5 वर्षाने पेडामध्ये की सगळी दुकानं विकली 10 कोटी आले. आणि गेल्या वर्षी मला त्यांनी सांगितलं की आमचे बिझनेस सोडून हे पैसे एवढे वाढलेले आहेत की एखाद्याला दानधर्म करायचा असेल कोणाचं हृदयाचं ऑपरेशन असेल तर आम्हाला सांगा. तसं आपण करत नाही. हे करा. जागा जमीन पैसे
तुम्ही तुमच्या आईवडिलांना सांभाळाय, तुमची मुलं तुम्हाला सांभाळणार नाही हे लिहून देतो मी. आणि त्याने सांभाळायचं म्हटलं तरी त्यांच्या बायका म्हणतील हे म्हातार मारणार नाही तुम्ही हे विचित्र आहे. हे रोज संध्याकाळी बाहेर जातात, डुलत येते. आणि म्हणून पैशाला महत्व द्या. पैशानंतर पुढे दान करा. दान करा म्हणजे काय करा? ते काय चहा करा. आपल्या घरात काम करणाऱ्या मोलकरीणला कधीतरी मॅडम साडी घेऊन द्या कवी. जगामध्ये दानशील व्यक्ती कोण असेल तर रतन टाटा साहेब. एका वर्षाला 1000 करोड रुपये कॅन्सर हॉस्पिटलला खर्च करतात. त्यांच्या उत्पन्नाच्या 60% रक्कम धर्मादायाला खर्च करतात. आणि हे जमशेदजी टाटांपासून टाटांपैकी 150 वर्ष. काहीतरी दान करा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण जो मागेल त्याला देऊ नका, नातेवाईकांना अजिबात देऊ नका, अनोळखी माणसाला द्या. जरा आशा आहे दरम्यान. आणि म्हणून दान हे आपल्यावर महत्त्वाचं आहे. दान पहिला मार्ग बोलणे, दुसऱ्याचे आनंद सबगणे, तिसरा चालणे, चौथा श्वास, 5वा योग, 6वा निद्रा, 7वा पैसा आणि 8वा 9वा जो आहे तो आहे हास्य. हसण्यामध्ये हृदयाचे स्नायू लवचिक होतात. हसण्यामध्ये अस्थमॅटिक प्रॉब्लेम कमी होतो. हसणे ही अशी संपत्ती आहे की हवी तशी, हवी तिथे, हवी तेव्हा तुम्ही उधळू शकता. हसण्यानंतर मित्रमंडळ मोठं असतं, जास्त असतं तर पोट दुखतं. हसण्याचा संबंध पचनाशी आहे, तुम्ही हसलं पाहिजे. आता हे सगळे चांगले असतात बोलत साहेब. आणि मॅडम यशोदामध्ये ते संपदा बिल्डिंगमध्ये ते आधी येते वरिष्ठ अधिकाऱ्यांची ट्रेनिंग करताना तर मला द्यायची नाही. विनोद केला चुकून येणे हसून केली. हसलं पाहिजे. हसायला 2 प्रकार, एक ओरिजिनल हास्य आणि एक आर्टिफिशियल. आर्टिफिशियल पहिल्यांदा बघूया. हा हे अक्षर एका पाठोपाठ हो बोला सगळे मध्ये करा. आणि विचार शोधा. विचार सापडतो का बघा. उघडलं हे नाही विचार. आपण कुठे असणार. मीटिंग चालू आहे, साहेब आलेले आहेत, मीटिंग चालू आहे आणि सिरियस मॅटर चालू आहे. तेवढ्या ह्या मॅडमने केलं सुरुवात केली. त्यांनी इकडे बघितलं तर हे तो बरोबर तिकडचा बालक त्यांना अटॅक असू शकत नाही. तुम्ही घरी गेले साहेब, घरी गेले, बायकोने दररोज उघडलं, तुम्ही सुरुवात केली. काय झालं ते मला ड्रायडेमध्ये सांगतो. तुम्हाला असं मित्रमंडळ आहे किंवा वाजे माहिती आपल्याला मित्र नाही, मित्र पाहिजे. ज्यांना बक्षीस मिळाली त्याला किती आनंद झाला. आम्हाला माहिती कसं झालं. आम्हाला पुढं करायचं, आपलं आयुष्य पुढं करायचं. मित्र वाटत लहानपणीचा एखादा मित्र अनेक वर्षात तुम्हाला आज भेटला, गप्पा सुरू झाला तर त्या काळात जाता, आजच्या टेन्शन विसरून जाता. अनेक गमती देतात. आमच्या शाळेतली गमत मला आम्ही सांगत होतो. ग्रामीण भागातली शाळा 8 तासाला एकच गुरुजी, आणि गुरुजींना मुलांनी काहीतरी घेऊन जायचं. चिंचाणी, बोरणी, शेताचं काहीतरी सगळं. एक झाडं बरोबर होतं ना, ते काही जाणायचं. आणि त्या काळी प्रेझेंट गेली वर्गात नजर टाकली, कोण आला नाही पीक करायचं. बघितलं झाडं आला नाही, खेडी करून आलं की बडबड. तेवढ्या वेळेस ते झाडं पूर्व एका मातीच्या भांड्यामध्ये काहीतरी झाकून होतं. 60 वर्षापूर्वी महाराष्ट्रात मातीची भांडी बरी. तुम्ही मला लेट का झाला म्हणला, म्हणजे तुम्हाला खीर आहे. हां बरेच दिवस झाले खीर कशाने खवरे मला चमचा आहे. त्याकडे पितळ चमचं त्याला एका बाजूला करायची फिक असते आणि मुली वर्गात असते.
खाता खाता ते म्हणले जाड्या खीर एकदम बेस्ट आहे, बदाम टाकले, काजू टाकले, कशी आणली सा? तेवढा गुरुजी तुम्ही खा, मी नंतर सांगतो. खाल्ल्यानंतर मला गुरुजी घरी पाहुणे आले. आईने खीर बनवली. आई पुढच्या दरवाजात गेली. तेवढ्यात एक लुटभरलेलं पुत्र आलं, त्याने खिरीत तोडलं. आई फेकायला चालले. म्हणलं आई फेकू नकोस. आता खीर गुरुजींच्या पोटात गेली. अख्खा वर्ग फोपा असतो. ते खिरीचं भांडाचं लटकट केलं नारळ. राग आणावं झालं सोडून ते खाली पडलं. फुटत आहे, तुकडे झाले. पोरगं रडायला लागलं. गुरुजींनी छडी घेतली. रडतो करायचं. मारलं का? मारलं नाही, पण ते भांड तोडलं. आता माझा लहान भाऊ शी कशात पडलं. तेव्हापासून गुरुजींनी आमची बोलत सुद्धा केली. असे गमती जेवढे विचार करताय. मला सांगा, तुम्ही जेवढे स्ट्रॉंग आहात त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग तुमचे वडील होते. पुढची पिढी एवढी स्ट्रॉंग नाही. आपल्याला स्ट्रॉंग कुठे मिळवलं? आपल्या वडिलांनी. लक्ष्मी रोडवर नवराबाबा चालले होते. मध्ये 5 वर्षाचा 10 वर्षाचा पोरगा चालला होता. बुटाच्या लेसमध्ये पाय अडकून ते पोरगं पडलं. नुसतं पडलं. ही बाई नवऱ्याला कुठं बघतो, पोरगं पडा, नुसतं पडलं. त्याचा हात सुजल्यासारखा वाटतोय. दोघं नवरा बायको त्याला रिक्षात टाकून एक्सरे काढायला घेऊन गेले. किती नाजूक केली. मला माझं लहानपण आठवलं. दाबले रस्ते का मी फुफड्याचे रस्ते जास्त. कुठं जायचं म्हटलं तर लहान मुलं पुढं चालायचं, आईवर मागं चालायचं. चुकून जर मी पडलो, बापाचा फटका कुठं बघून चालला. लागलेलं असायचं, दुखत रडायचं सोडून बाबा लागलं चुकतंय. स्ट्रॉंग केले. स्ट्रॉंग आपल्या शिक्षकाने आपलं स्ट्रॉंग. जुने शिक्षक आठवण विनाकारण काही कारण त्यांना वाटलं ह्याला मारायचं भाव इकडे तर नाव काय. आता रोज प्रेझेंटेड रोज नाव तरी नाव अशोक. तुझ्या बापाचा जो बाप सांगणार मग सांगणार अशोक शंकरराव देशमुख. दुसरा फटका शाबासकीचा. दोन्ही फटके सेम हो. दुसऱ्याला बोलावं तर तुला वय श्रीपाद अमोल कांबळे. जोरदार फटका. शहाणपणा करायला सांगितलं. नुसतं डाऊट. गणेश आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांनी आपल्याला सोडवलं. आज कोणाकडे पाहुणं जायचं म्हणलं तर बिस्किटचा पुढे घेऊन जातो, कॅडबरी घेऊन जातो. पाहुण्याच्या लायकीप्रमाणे काहीतरी घेऊन जातो. जुने पाहुणे काय नाही. जॉईंट फॅमिली असेल. वडील पाहुणे गप्पा मारत असेल. लहान मुलं समोर जायचे नाही. गेला ना पाहून तिकडे इकडे आहे वा नीट उभा काय तर वडिलांच्या भीतीला असू दे. इकडे आहेस 6वीला 29चा पाडा बोल. तो मला असू देतो. तो चुकायचा. तो चुकला तर मला वाटतं माझ्या वडिलांनी मला सामावून घ्यावं. आता जे पाहिजे सामान घेतात. कमी मार्क पडले, तो आजारी होता, त्याचे शिक्षण बरोबर नाही. तर मला वाटायचं की माझ्या वडिलांनी मला सामावून घ्यावं. पण माझे वडील म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांपेक्षा जास्त पारदर्शी. ते त्या पाहुण्याला सांगायचे तो माठ आहे, तो ठग गोळा आहे, तो मोठेपणी भीक मागणारा. काय मोटिवेशन याचा जर आपण जायला आपण स्ट्रॉंग आहे, पुढची पिढी स्ट्रॉंग नाही. महाराष्ट्र शासनात काम करणारे नवरा बायको दोघेही कलेक्टर असतानाचा एकूणचा एक मुलगा काही वर्षापूर्वी छोट्या भेटून राहतो. गेल्याच वर्षी अत्यंत लोकप्रिय अशा कलेक्टर साहेबांची मुलगी, तिला वकिलीला मार्क कमी पडले. मैत्रिणी हस्ती घेऊन दिली मैत्रिणी. मुलांना स्ट्रॉंग बनवा, त्यांना नकार पद्धतीची सवय लावा, तिथे त्याचे पद चुकली पाहिजे, तिथे उपाशी राहिले पाहिजे. असा मुलांकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे. आपला मुद्दा हा आहे की आपल्याला हास्य, लहानपणीचे आठवणी, मित्र. आता ओरिजिनल हास्य जे आहे ते विनोदात, आणि विनोद हा शेवटच्या शब्दात नाही, पण हा विनोद म्हणून घ्या. लॉकडाऊनमध्ये अनेक गोष्टी घडल्या, अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या.
अनेक लोकांचे घटस्फोट, अनेकांची लोकसंख्या वाढली. ते म्हणतात मी नाही वाढवलं. आता तुम्ही घरात सांगितलंय. मी ज्या टॉवरमध्ये राहतो ना, माझ्यासाठी ॲक्टिव्ह माणसं, त्याचा वर्क फ्रॉम होम, त्याच्या बायकोचं पार्लर, ती पण घरी. एक आठवडा व्यवस्थित केला, मग त्यांच्या घरात भांडणं सुरू झाले, आदळा पण सुरू झाली, शिवीगाळ सुरू झाली. त्यांच्या घरात भांडणं सुरू झाली की त्यांचा टी व्हीचा आवाज मोठा व्हायचा, आमचा टी व्ही बंद व्हायचा. 3 महिन्यानंतर ती बाई आमच्या घरी आली आणि बायकोला म्हणे, ताई भाऊजींचे केस फार वाढलेले आहे, मी कटिंग करू का? आता फुकट कटिंग करते बायको करा. मग बायकोच्या निगराणीखाली माझी कटिंग करता करता ती बायकोला म्हणली, ताई तुमच्या मानाजवळ तीच आहे, तो छान दिसतो. म्हणजे माझी बायको गोरी आहे आणि मी काळा आहे, पण मी स्वतःला सावध. जेव्हा ती बायकोला म्हणली तुमच्या मानावर ते छान दिसतो, तर बायकोला फार जवळ. मग ती म्हणली, ताई भाऊजींना कुठे ती आहे? हे काय बायकोला आवडलं नाही. बायको म्हणजे ते अख्खाच एक ती आहे. तिचा विषय संपला, कटिंग झाली होती. ते सामान आवडते ते बायको म्हणजे, ताई माझ्या मांडीवर एक मोठा तीर आहे. हे माझ्यासमोर बोलायची गरज नाही. माझ्या मांडीवर एक मोठा तीर आहे, जसा भाऊजींच्या मांडीवर आहे तसा. टीव्हीचा मोठा झाला, त्यांचा टीव्ही बंद झाला. 8 दिवस घरात थांबला. 9व्या दिवशी बायकोनी मोबाईलची लाईट लावून म्हणत तुम्ही मांडायची. ती कुठंच नाही हो. जरा शांतता निर्माण. 15व्या दिवशी ती बाई परत आली, म्हणली, ताई त्याचं फार गंभीर घेतलं, मी मस्ती केली, पण तुम्हाला खरं सांगू का, माझ्या मांडीवर तीर नाही आणि भाऊजींच्या सुद्धा नाही. परत आपल्या टीव्हीचा सगळ्यांनी डोळे बंद करा आणि विचार शोधा. डोळे बंद करा, विचार शोधा. विचार सापडतो का बघा, विचार आणण्याचा प्रयत्न करा. मन किती शांत झालं बघा, ही ध्यानाची अनुभूती आहे. उघडा डोळे, ऐका विचार. आर्टिफिशियल रहस्य ओरिजिनल रहस्य आहे. उघडे डोळे नाही. हास्य बघितलं, विनोद बघितला. याच्यानंतर आपण बघणार की तुम्ही सगळे लोक ताण तणावाच्या कुठल्या पायरीवर आहात. त्यामध्ये 5 पायरी दिसत. टीव्हीच्या समोर बसून एकही चॅनल न बघता ती फक्त सर्चिंग करत राहिला, समजायचं मन लागत नाही. पहिली पायरी आपल्याकडे असं होतं बघा. दुसरी पायरी, पूर्वी आवडणारे पदार्थ आता आवडत नाही. आम्ही गोष्ट पूर्वी आवडायची, आता आवडत. तिसरी पायरी, रात्री काहीही कारण नसताना जाग येते आणि परत लवकर झोप लागते. या 3 पायऱ्या आपण सगळे 50% खाली, 50% वरती. भूतकाळ घडलेल्या चुका आज आठवत आहे. असं झालं नसतं तर बरं झालं, तसं झालं नसतं तर बरं झालं, तिच्याशी लग्न नसतं थोडा थांबलो असतो तर चांगलं मॉडेल. आपल्या काही थोडी कमी आहे का? पुढची पाहिजे मन कंपॅरिझन करायला लागलं. त्याचं व्यवस्थित आहे, मला प्रॉब्लेम आहे, याचं व्यवस्थित आहे, मला प्रॉब्लेम आहे. लेडीजन म्हणजे काय, जीवनात काही अर्थ नाही असं वाटायला लागलं, जीवन निरस आहे वाटायला लागलं, जीवन नको नाही वाटायला लागलं, जीवन संप वाटायला लागलं. समजायचं आता आपण लेट बरोबर आहोत, आता ती 2.5 मिनिटं कमी येऊ शकतात. कुठे भेट घ्या. इलाज काय? पहिला इलाज मला फोन करणे.
माझा नंबर घ्या मोबाईल 98-223-92147 98-223-92147 अशोक देशमुख. घेतला 98-223-92147 अशोक देशमुख. चहावाले त्याच्या इकडे आण बरं का गरम गरम, हे नका देऊ. 98-223-92147 अशोक देशमुख हाच नंबर व्हॉट्सअपला सेव्ह करायला सांगितलं सर आणि मिस कॉल देते सर काय मिस कॉल त्या एक लक्षात ठेवा, मिस कॉल तिकडे कॉलिंग 98-223-92147 अशोक देशमुख हा नंबर तुम्हाला मी इमर्जन्सी दिलेला आहे. जेव्हा तुम्हाला वाटेल आपण ताणाच्या शेवटच्या पायरीवर तेव्हा मला फोन करायचा, पण त्यावेळेस नाव नाही सांगायचं. प्रॉब्लेम इतर वेळी कार्यक्रम वगैरे दृष्टीने असेल तर मला फोन करू शकता. असल्या का याचे मी 15 वर्षापूर्वी इथे आलो या सभाला. 15 वर्षापूर्वी एका संस्थेला ते याचं ॲक्वागार्डचं एक युनिट लावायचं आणि त्यांना 3-4 लाख रुपये जमा करायचे. तेव्हा 15 वर्षापूर्वी त्यांनी मला विचारलं की तुम्ही याल का? त्यांना सांगितलं की मी 15,000 रुपये घेईन. ते म्हणले असं असं आहे. म्हणजे मला 11 दे. आणि त्यावेळेला आम्ही या हॉलमध्ये जवळजवळ 2.5 लाख रुपये जमा केले. त्याचं कोणी आहे का? आहे बघा, उभे राहा. पुढे गेला 15 वर्ष झाले ना आपल्याला. 15 वर्ष तुम्ही दिसले. आज इथे आलो त्यावेळेला जरा बरी कंडिशन होती, आता काही वाईट नाही. आवाज चांगला होते सगळ्यात पहिले. काय केलं पाणी आणि म्हणून हा नंबर दिलेला मला. असा कार्यक्रम तुम्हाला कुठे गणपतीमध्ये नवरात्रात कुठे एवढे लोक असतील तर मी येऊ शकतो, लक्षात घ्या. आणि आपल्या सगळीकडे एक सारखं आहे, जाण्या येण्यास 20. मला फोन करून कमी करा वगैरे सांगायचं नाही, पण माझी सर्व्हिस फ्री आहे. आत्तापर्यंत 9:30 लेक्चर दिली, त्यातल्या कोणीही आत्महत्या नाही केलेली. मी आहे तोपर्यंत तुम्हाला मरू देत नाही. 21 फेब्रुवारीला मला 74 वर्ष सुरू झालं. त्या दिवशी बायकोने घड्याळ मला भेट दिलं. कसं आहे, बायकोला मला पूर्वी आपल्याकडे ह्या कंपनीचं घड्याळ होतं, मग त्याच कंपनीचं घड्याळ परत येण्याचं कारण काय? हा परत वय 74. 21 फेब्रुवारीला 75 लागणार आहे. गेल्या वर्षी 74 सुरू झालं तेव्हा बायकोने मला एक घड्याळ भेट दिलं. तिला म्हटलं अगं टायटनचं घड्याळ आपल्याकडे होतं, मग त्याच कंपनीचं घड्याळ परत येण्याचं कारण काय? बायकोने आज तुमचा वाढदिवस आहे सांगणार नव्हते, पण याचा विचार करतो मी, रात्रभर झोपणार नाही म्हणून सांगते. घड्याळ जुनंच आहे, बेल्ट बदलून दिली. मी आणि बायको मुंबईला चालवतो. आता आपल्याकडे कसं आहे, तू कार चालवतो सीट बेल्ट, मुंबईला जवळ नाही. सडवे पास केल्यावर बायकोला म्हणलं सीट बेल्ट लावा. ती म्हणले नाही लावलं तर काय होईल? म्हणलं पोलीस पकडेल. ती म्हणली पकडल्यावर पाहू. म्हणलं तसंच जाऊ. माझ्या घरात माझं आणि बायकोचं भांडण होत नाही, कारण तिला जसं वाटतं तसं ती करते आणि तिला जसं वाटतं तसं मी पण करतो. मुंबईच्या पहिल्या चौकात ट्रॉफिकवर शिट्टी मारली, ती गाडी बाजूला येते. मला बारीक सारीक व्यस्त नाही. मला ट्रॉफिकला आला, शिट्टी मारली. मला म्हणलं बेल्ट कुठे? म्हणलं हा काय? म्हणलं त्यांचा. म्हणलं हवं तसं आहे, माझी बायको माझं ऐकत, तुमची बायको तुमचं ऐकत नाही. आपण दोघांनी काय करायचं? हे ऐकलं तरी पाहू बंद केलं. मला वाटलं हे मात्र तरी बोलतो. आणि मग बायकोला म्हणला ताई मी मुंबई आर्टिस्टच्या कटाळावा एवढं तुझं का नाही म्हणून. आता तुझ्याकडे काही इलाज नाही असा विचार मी हवलदार करत असताना बायकोची माझी सत्री बदली ती. तिने का दरवाजा उघडला आणि मागच्या सीटवर
मागच्या सीटला पट्ट्या नाही. ती मागं मात्र हवं झाली पुन्हा खिडकीतून डोका घेतात मामा साहेब तुमचं जरा कठीण कठीण. आता बरेचसे म्हणतात मी फार सामाजिक कार्य वगैरे करतो हे असं काही नाही. घरात कुणी ऐकत नाही. आणि मग तुम्हाला नंबर दिलेला जेव्हा काही तुम्हाला वाटेल की आपण टेन्शन होतं तेव्हा तुम्हाला फोन करायचं. पण तेव्हा टाकायचं. एक फोन मी त्या ठिकाणी सांगतो. 1.5 वर्षापूर्वी एका माणसाचा मला फोनाला लावला 1 वाजता की माझी बायको जीव देण्यासाठी 2दा गॅलरीत गेली. आम्ही 11 वाजता होतो. परत आणली मी तुम्ही बोला म्हणजे तिला फोन दे. तो ते रागाने फोन घेणार नाही. मला स्पीकर वाटलं. म्हणला मॅडम मला नाही ऐकतं तुम्ही जर मेला तुम्हाला मुक्ती नाही. तुमचा आत्मा भटकत राहील. माझा शाप आहे तुम्हाला. मग बाई म्हणली बोल. म्हणलं मॅडम घर किती मोठं आहे कोणाचं नावावर आहे. तुम्ही 1.5 कोटीचा फ्लॅट आहे दोघांच्या नावावर आहे नावावर. दुसरा प्रश्न विचारला मला मॅडम सेवक किती आहे. 50 लाख. बाई किती आहे निघत. तिसरा प्रश्न विचारला मॅडम सोनं किती आहे. 200 तोळे. हे बोलेपर्यंत 2 मिनिटं झाली होती. 2.5 मिनिटं व्हायला पाहिजे. म्हणलं मॅडम शेवटचा प्रश्न साड्या किती ड्रेस आहे. म्हणजे 100 साड्या 50 ड्रेस. म्हणजे हे काय विचारताय. म्हणलं मॅडम तुम्ही मेल्यानंतर तुमचा नवरा जो दुसरी बायको करेल तिला काय काय याचा मी हिशोब करतो. 1 मिनिटं बाई गप झाली. मला वाटतं माझी 1 मिनिटाला मला म्हणले सर उद्या सकाळी बोलायचं का. म्हणलं तुम्ही जगला तर बोलणार. आता मरत नाही. आता ह्याला सोडत असत. 1 दिवस प्रत्येक उत्तर असंच असं नाही. पण मला ते टेक्निक माहिती आहे. जो मला फोन करतो सगळंच काही माझं नाही. जो फोन करतो त्याच्या अंतर्यामात कुठेतरी दिवस राहण्याची इच्छा असते. आणि म्हणून या वयात मी तेवढं फिट आहे कारण तुमच्या सगळ्यांच्या लोकांचे आशीर्वाद आहे हे लक्षात घ्या. मला फोन करणे दुसराही मार्ग समजतो. तुम्ही आता एक तुम्ही तुमची बायको तुमची मुलं एक 2-3 दिवस कुठे ट्रीप करतात. 2-3 दिवस 3 दिवस. आता ह्यांचं म्हणणं असं काही सुट्टी मिळत नाही. अरे सुट्टी काढून जा. 1 दिवस जा 2 दिवस जा 2 दिवस. त्या 2 दिवसात काय करायचं. त्या 2 दिवसात मोबाईलचं काय करायचं. बंद नाही करायचा. बंद केले काय स्वस्त होणार आपण. प्रचंड व्यसन आहे मोबाईलचं आपल्याला माहीत नाही. इनकमिंग चालू ठेवा. येणारे चालू ठेवा. तुम्ही गोळा करू नका. आपण काय करतो ट्रिपला जातो. धबधब्यावर सेल्फी. विमानावर उतरला विमानावर सेल्फी. विमान काय आपल्या बापाच आहे आणि लोकांना पाठवतात. तुमच्या एवढ्या मैत्रिणी मॅडम ट्रिपला जातात तुम्हाला फोटो पाठवतात. तुम्हाला काय वाटतं मी तिकडेच उलटली तर बरं होईल. इनकमिंग चालू ठेवा. नंबर 1. नंबर 2 त्या दिवसाला टीव्हीच्या सिरियल बघू नका. टीव्हीच्या सिरियल पाहिलं याचा अर्थ तुम्ही त्या वातावरणात राहता. आपण वातावरण चेंज करायला गेलो आहे. सिरियल जाण्याचं काम आहे. हिरोईन धावत धावत उद्याला डोक्याच्या टोकावर जाते. आता उडी मारणार कर देखील. एकतरी सिरियल आदर्श आहे. काय आपलं शेजारी बोलकरीशी लपडं असं आहे का तुमचं नशीब. आपण 3 दिवस तिकडे राहायचं. 3 दिवसात वेगळे कपडे ड्रेस चेंज करायला की विचार बदलतात. सगळ्या धर्मांना मांडली. वास्तुशांती करताना भरते काय करतो सोहनच ड्रेस वेगळा. बौद्ध विष्णूचा ड्रेस वेगळा. जैन साधूचा ड्रेस वेगळा. मुस्लिम नवरीचा ड्रेस वेगळा. ख्रिश्चन धर्माचा ड्रेस वेगळा. जगात एवढे धर्म आहेत. नवरीचा ड्रेस ठरलेला आहे.